हाय स्टुडंट्स, आज आपण पाहणार आहोत रोल्स थेरम आणि लॅग्रांजेस मीन व्हॅल्यू थेरम. रोल्स थेरमचा आणखी एक सम घेतोय मी. पहिला या अगोदरच्या व्हिडिओमध्ये रोल्स थेरम घेतलेला आहे. व्हेरीफाय रोल्स थेरम फॉर व्हेरीफाय रोल्स थेरम फॉर f of x is equal to sin x by 2 on क्लोज इंटरवल 0 to 2 पाय असं फंक्शन दिलेलं आहे. f of x is equal to sin x by 2. फंक्शन ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हे काय असतात? कंटिन्युअस असतात, डिफरन्शिएबल असतात. सिन्स f of x is equal to पहिली कंडिशन f of x is continuous on close interval 0 to 2 pi and f of x is differentiable on open interval 0 to 2 pi. नेक्स्ट थर्ड कंडिशन काय आहे? f of a पहा किती होऊन जाईल. f of a म्हणजे f of 0 to 2 pi a to b. a चा रोल 0 करतोय, b चा रोल 2 pi करतोय. f of 0 is sin 0 by 2 which is sin 0 and which is sin 0 is 0. f of b पहा काय भेटतोय. f of b is equal to sin f of b म्हणजे f of 2 pi. x ची व्हॅल्यू 2 pi सबस्टिट्यूट करा. sin 2 pi upon 2. This 2 get cancelled. Sin pi is again 0. Therefore, f of a is equal to f of b. Therefore, आपण लिहू शकतोय conditions of Rolle's theorem satisfied. Conditions of Rolle's theorems are satisfied. Let f dash x is equal to काय होऊन जाईल? Which is a derivative of sin x by 2. sin f of x चा डेरिव्हेटिव्ह होऊन जाईल cos f of x into derivative of x by 2. x by 2 चा डेरिव्हेटिव्ह होऊन जाईल cos x by 2. तसंच 1/2 बाहेर काढायचा आणि x चा डेरिव्हेटिव्ह 1 होऊन जाईल which is 1/2 cos x by 2 which is f dash x. Let f dash c is equal to 0. आपल्याला f dash c is equal to 0 असं फाइंड करायचं, असा c फाइंड करायचा आहे जो 0 to 2 पाय मध्ये आहे आणि ज्या पॉइंटला फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह 0 होतोय. देअरफॉर f dash c म्हणजे होऊन जाईल हाफ टाइम्स cos c by 2 is equal to 0. हा 1/2 0 नसल, cos c by 2 is equal to 0. sin थिटा 0 ला 0 असतो आणि cos थिटा 0 असतो 90 डिग्रीला. देअरफॉर थिटा म्हणजे c by 2 is equal to 90 डिग्री किंवा पाय बाय 2 रेडियन. c इज इक्वल टू असेल पाय रेडियन अँड विच बिलॉंग्स टू ओपन इंटरवल 0 to पाय. 2 पाय मध्ये आहे. 0 to 360 हा 0 to 180 पाय म्हणजे 180 रेडियन 0 to 360 मध्ये लाय करतोय. देअरफॉर रोल्स थेरम्स व्हेरीफाईड. आपल्याला कंडिशन्स ऑफ रोल्स थेरम सॅटिस्फाय झालेला आहे आणि असा सी भेटलेला आहे ज्या पॉइंटला फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह 0 होतोय. देअरफॉर रोल्स थेरम व्हेरीफाईड. तुम्हाला काही अनसॉल्व एक्झाम्पल दिलेले आहेत ते पण सॉल्व्ह करायचे आहेत. तुम्हाला त्यामधून आयडिया बऱ्यापैकी भेटून जाईल. नेक्स्ट सम पाहू. नेक्स्ट सम पाहण्याऐवजी नेक्स्ट स्टेटमेंट आहे लॅग्रांजेस मीन व्हॅल्यू थेरम. लॅग्रांजेस मीन व्हॅल्यू थेरम. लॅग्रांजेस मीन व्हॅल्यू थेरम काय पाहू. लॅग्रांजेस मीन व्हॅल्यू थेरम पहा. if f of x is real valued function on closed interval a to b continuous on function on closed interval is continuous on रोल्स थेरमच्या ज्या दोन कंडिशन आहेत पहिल्या दोन कंडिशन सेम असतील. इज कंटिन्युअस ऑन क्लोज इंटरवल a to b and differentiable on open interval ab. Then and f of a is not equal to f of b. रोल्स थेरम मध्ये f of a is equal to f of b होतं and इथं लॅग्रांजेस मीन व्हॅल्यू थेरम मध्ये f of a is not equal to f of b. Then there exists c असा c भेटणार आहे a to b मधला such that f dash c is equal to f of b minus f of a upon b minus a. असा सी भेटल
एफ डॅश सी इज इक्वल टू एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए अपॉन बी मायनस ए. तसा लॅग्रांजियस मीन व्हॅल्यू थेरम जो आहे तो रोल्स थेरमचंच ऍप्लिकेशन आहे. रोल्स थेरम लॅग्रांजियस मीन व्हॅल्यू थेरमचंच ऍप्लिकेशन आहे. ज्यावेळेस एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी होऊन जाईल, हे 0 होऊन जाईल आणि एफ डॅश सी इज इक्वल टू 0 होऊन जाईल. रोल्स थेरम से लॅग्रांजियस मीन व्हॅल्यू थेरमचीच कोरोलरी आहे. पहा यावरती एक्सरसाइज मधले क्वेश्चन घेतोय. लास्ट क्वेश्चन दिलेला आहे, व्हेरीफाय LMVT लॅग्रांजियस मीन व्हॅल्यू थेरम व्हेरीफाय करायचा आहे आपल्याला. पहा फॉर फॉलोइंग फंक्शन, फर्स्ट फंक्शन दिलेला आहे, फर्स्ट दिलेला आहे एफ ऑफ एक्स इज इक्वल टू लॉग एक्स ऑन क्लोज इंटरवल 1 to e. E इज अ लॉगॅरिथमिक बेस. तुम्हाला सर्वांना माहिती आहे लॉग ई ची व्हॅल्यू 1 असते. एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस. एफ ऑफ एक्स इज पहिली कंडिशन, एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस ऑन. आला क्वेश्चन तर 3-4 मार्काला विचारला जाऊ शकतोय. पहिल्या 2 कंडिशन लिहायला कुणीही विसरायचं नाही. एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस ऑन. रोल्स थेरम साठी पण या 2 कंडिशन कॉन्स्टंट असतील आणि LMVT साठी पण कॉन्स्टंट असतील. इव्हन CBSE मध्ये पण हा क्वेश्चन फिक्स मध्ये असतो. एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस ऑन क्लोज इंटरवल 1 to e. नेक्स्ट सेकंड, एफ ऑफ एक्स इज डिफरन्शिएबल ऑन ओपन इंटरवल 1 to e. नेक्स्ट एफ ऑफ ए इज इक्वल टू, थर्ड साठी एफ ऑफ ए इज इक्वल टू पहा एफ ऑफ 1 असेल आणि विच इज log 1 इज 0. नेक्स्ट सेकंड एफ ऑफ बी पहा, एफ ऑफ बी इज इक्वल टू एफ ऑफ ई अँड विच इज log e ची व्हॅल्यू 1 असते. Therefore एफ ऑफ ए इज नॉट इक्वल टू एफ ऑफ बी. Therefore conditions of LMVT लॅग्रांजियस मीन व्हॅल्यू थेरम हा स्टँडर्ड शॉर्ट फॉर्म आहे, तुम्ही पेपरमध्ये पण यूज करू शकता. सॅटिस्फाईड. लॅग्रांजियस मीन व्हॅल्यू थेरमच्या सर्व कंडिशन सॅटिस्फाय होतात. लेट एफ डॅश देअरफॉर टू फाइंड C belongs to close interval 1 to e such that f dash c is equal to f of b minus f of a upon b minus a. f dash c म्हणजे log x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon x असेल. f dash c is equal to पहा f dash x is equal to काय असेल पहा, which is derivative of log x and which is 1 upon x. This is f dash x. f dash c is equal to 1 upon c होऊन जाईल. f of b कॅल्क्युलेट केलेला आहे which is 1, f of a कॅल्क्युलेट केलेला आहे 0, b is e minus 1. f dash c is equal to therefore काय भेटते पहा 1 upon c is equal to भेटतंय 1 upon e minus 1. c आहे हा, दोनही साइडने रेसिप्रोकल घेतले तर आपल्याला भेटेल c is equal to e minus 1. आपल्याला असा c भेटलेला आहे जो लाई करतोय क्लोज इंटरवल 1 to e मध्ये, ओपन इंटरवल 1 to e मध्ये. e ची व्हॅल्यू असते e is equal to 2.71. मग 1 e मधनं जर 1 सबट्रॅक्ट केलं तर 1.71 आणि तो 1 to e च्या मध्येच असेल. Therefore लॅग्रांजियस मीन व्हॅल्यू थेरम व्हेरीफाईड. आपल्याला असा c पण भेटलेला आहे जो f dash c is equal to f of b minus f of a upon b minus a एक्झिस्ट करतोय. सॅटिस्फाय झाल्यानंतर तुम्हाला अशी एक c ची व्हॅल्यू आणि दाखवायचंय की ती c ची व्हॅल्यू 1 to a to b मध्ये आहे. a चा रोल 1 करतोय, b चा रोल e करतोय आणि तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. नेक्स्ट सम जो आहे, नेक्स्ट सम मी आज लॅग्रांजियस मीन व्हॅल्यू थेरमचा सम घेतोय. नेक्स्ट सम आहे f of x is equal to सेकंड जो सम आहे f of x is equal to सम दिलेला आहे, f of x is equal to सम दिलेला आहे x minus 1, x minus 2, x minus 3 ऑन क्लोज इंटरवल 0 to 4. फंक्शन दिलेलं आहे आणि हे जर व्यवस्थित सॉल्व्ह केलं तर हे पॉलिनॉमियल फंक्शन होतंय. मी व्यवस्थित समजून सांगतोय, लगेच लक्षात येईल. पहा f of x is equal to काय फंक्शन दिलेलं आहे which is x minus 1 into x minus 2 मल्टिप्लिकेशन करतोय which is x square minus 2x minus 1x plus 2 into x minus 3. आणखी व्यवस्थित लिहितोय this is x square minus 3x plus 2 into x minus 3. मल्टिप्लिकेशन करतोय, x स्क्वेअर ने मल्टिप्लाय केल्यानंतर पहा काय भेटतंय which is x cube minus 3x square minus 3x ने मल्टिप्लाय केल्यानंतर minus 3x square plus 9x, 2 ने मल्टिप्लाय केल्यानंतर प्लस 2x मायनस 6 आणि व्यवस्थित लिहिल्यानंतर हे होतंय x क्यूब मायनस 6x स्क्वेअर प्लस 11x मायनस 6. दिस इज f of x. त्यांनी फॅक्टराइज करून दिलेलं होतं
मी त्याला व्यवस्थित लिहून घेतलंय. नाव लेट therefore first condition f of x is polynomial function continuous असते. f of x is continuous on close interval a to b म्हणजे 0 to 4. दुसरा पॉइंट f of x is differentiable on open interval 0 to 4. नेक्स्ट f of a कॅल्क्युलेट करायचा आहे, f of b कॅल्क्युलेट करायचा आहे. a चा रोल 0 करतोय. थर्ड f of a is equal to पहा काय भेटते, which is f of 0 is equal to f of 0 minus 0 square is 0 into 6 is 0 plus 11 into 0 is 0 minus 6 is equal to minus 6. f of a भेटलेला आहे minus 6. f of b पाहू काय भेटतोय, f of b म्हणजे f of 4 ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करतोय मी. f of x is equal to या फंक्शन मध्ये सबस्टिट्यूट करतो, कॅल्क्युलेशनला सोपं जाईल. 4 minus 1 4 minus 2 4 minus 3 इथं जरी सबस्टिट्यूट केली तरी पण सेम कॅल्क्युलेशन येणार इथं, विच इज इक्वल टू 4 minus 1 is equal to 3 4 minus 2 is 2 आणि 4 minus 1 is 3 3 2s are 6. दिस इज f of b. f of a आलेला आहे -6, f of b is equal to 6 आलेला आहे. तुम्ही वेगळ्या प्रकारे कॅल्क्युलेशन 4 चा क्यूब -6 टाइम्स 4 स्क्वेअर प्लस 11 टाइम्स 4 minus 6 या प्रकारे कॅल्क्युलेशन केले तरी पण सेम कॅल्क्युलेशन येतील, यामध्ये काही चेंज होणार नाही. आन्सर 6च येणार आहे. तुम्ही ट्राय करू शकता. Therefore f of a is not equal to f of b. Therefore conditions of Rolle's theorem, Lagrange's mean value theorem satisfied. आता मी f of x ला असं का लिहिलेलं आहे, कारण मला डेरिव्हेटिव्ह काढायला सोपा जाईल. फक्त मला डेरिव्हेटिव्ह काढायला सोपा जाईल म्हणून केलेलं आहे. तुम्ही डायरेक्ट क्वेश्चन मध्ये जो f of x दिलेला आहे तो यूज केला तरीही चालेल, पण डेरिव्हेटिव्ह काढायला सोयीचं होण्यासाठी मी तो f of x यूज केलेला आहे. लेट f dash x इज इक्वल टू काय पहा, f dash x इज इक्वल टू होऊन जाईल डेरिव्हेटिव्ह ऑफ f of x. आणि f of x आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ f of x इज x क्यूब मायनस 6x स्क्वेअर प्लस 11x मायनस 6. पहा x क्यूबचा डेरिव्हेटिव्ह होऊन जाईल 3x स्क्वेअर मायनस x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x 6 into 2 becomes 12x प्लस 11 into 1 आणि मायनस 0. दिस इज f dash x. कंडिशन्स ऑफ रोल्स थेरम सॅटिस्फाय होतात. therefore to find c belongs to open interval 0 to 4 such that कसा c असेल, such that f dash c is equal to f of b minus f of a upon b minus a. असा c फाइंड करायचा आहे जो 0 to 4 मध्ये आहे. आणि f dash c is equal to f dash x आहे आपल्याकडं. f dash x मध्ये c ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करतोय 3c स्क्वेअर मायनस 12c प्लस 11 इज इक्वल टू f of b is 6 minus f of a is -6 upon b is 4 minus 0. कॅल्क्युलेशन पाहूत, विच इज 3c स्क्वेअर मायनस 12c प्लस 11 इज इक्वल टू 6 प्लस 6 becomes 12 होऊन जाईल, 12 डिवाइड बाय 4 होतंय. दिस इज 3c स्क्वेअर मायनस 12c प्लस 11 इज इक्वल टू 4 3s are 12. हे 3 इकडे शिफ्ट केल्यानंतर होतील 11 minus 3 आणि 11 minus 3 is 8. therefore हे होतंय 3c स्क्वेअर मायनस 12c प्लस 8 इज इक्वल टू 0. क्वाड्रॅटिक इक्वेशन भेटलेलं आहे c मध्ये, ज्यांचं मल्टिप्लिकेशन 8 3s are 24 आलं पाहिजेत आणि ऍडिशन -12 आली पाहिजेत. असे दोन नंबर शोधायचे आहेत, विच इज 8 and 4. 8 and 3 नाही चालणार. नंबर्स काय असतील ते पाहिजे, ज्यांचं मल्टिप्लिकेशन 24 येते आणि ऍडिशन -12 येते. असे दोन नंबर शोधायचे आहेत. 6 नाही, ज्यांची ऍडिशन -12 येते. बहुत मी डायरेक्ट फॉर्म्युला मेथडने करतोय. c इज इक्वल टू असेल -b प्लस मायनस रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. आणि आपण व्हॅल्यू सहज कॅल्क्युलेट करू शकतो. a चा रोल 3 करतोय, b चा रोल -12 करतोय, c चा रोल 8 करतोय. c इज इक्वल टू असेल -b म्हणजे +12 होऊन जाईल, प्लस मायनस रूट ऑफ बी स्क्वेअर 12 चा स्क्वेअर 144 होऊन जाईल, -4a इंटू c अपॉन 2a, a इज 3, विच इज इक्वल टू 12 प्लस मायनस 144. कॅल्क्युलेशन पहा, 4 3s are 12, 12 8s are 96
अपॉन 6. C इज इक्वल टू भेटतंय, हे कॅल्क्युलेशन मी फॅक्टराइज मेथडने नाही करत, मी डायरेक्ट फॉर्म्युला मेथडने करतोय, विच इज 12 प्लस मायनस 144 मायनस 96. पहा, दिस इज 14 मायनस 6 इज 8. 14 minus 6 is 8. 13 minus 9 is 4. 48 upon 6. 48 ला लिहू शकतोय, 48 ला 16 into 3 लिहू शकतोय, रूट मध्ये येते, विच इज इक्वल टू 12 प्लस मायनस 16 into 3. 16 रूटच्या बाहेर आल्यानंतर 4 होतील, रूट 3 अपॉन 6. 4 ने डिवाइड करू शकतोय, आणि हा जो नंबर आहे C 12 प्लस 4, थोडक्यात 16 अपॉन 6. 16 अपॉन 6 म्हटल्यानंतर 6 3 जार 18 होतं, 3 पॉईंट समथिंग आन्सर येणार आहे. 2 पॉईंट समथिंग आन्सर येणार आहे, आणि तो नक्कीच कशात बिलॉंग करतोय, तो बिलॉंग करतोय 0 to 4 मध्ये बिलॉंग करतोय. देअरफॉर लॅग्रांजेस मीन व्हॅल्यू थेरम व्हेरीफाईड. लॅग्रांजेस मीन व्हॅल्यू थेरम व्हेरीफाईड होऊन जातोय. तुम्ही हे चेक करू शकताय कशा प्रकारे नंबर 0 to 4 च्या मधलाच आहे. पहा, 12 आणि 4 होता 16. 16 भागिले 6 प्लस जर घेतलं तर 16 भागिले 6 जर केलं, डिव्हाइड बाय 6 केलं तर 16 ला 6 ने डिव्हाइड केल्यानंतर होतंय 6 2 जार 12. 2 पॉईंट समथिंग आन्सर येते. जर 12 मायनस 4 केलं तर कॅल्क्युलेशन येतंय 8. 8 डिवाइड बाय 6 इज अगेन 1 पॉईंट समथिंग, आणि 1 पॉईंट समथिंग 0 to 4 मध्येच आहे. देअरफॉर आपल्याला असा सी भेटतोय जो 0 to 4 मध्ये आहे आणि गिवन कंडिशन पण सॅटिस्फाय करतोय. देअरफॉर लॅग्रांजेस मीन व्हॅल्यू थेरम, तुम्हाला फक्त C ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली तरी पण आपण म्हणू शकतोय लॅग्रांजेस मीन व्हॅल्यू थेरम व्हेरीफाईड. आणि रोल्स थेरम मध्ये एफ डॅश C इज इक्वल टू 0 हवा होता, तिथं पण तो पॉईंट सहज भेटायचा. पहा, मी आणखी एक एक्सरसाइजचा क्वेश्चन घेतोय, तुम्हाला सॉल्व एक्झाम्पल साठी नक्कीच ट्राय करता येईल, अनसॉल्व साठी पण काही साठी ट्राय करता येईल. पहा, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू सम दिलेला आहे, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू x मायनस 1 अपॉन x मायनस 3 ऑन क्लोज इंटरवल 4 to 5. On close interval 4 to 5. पहा, f of x is, this is a rational function is continuous. f of x is continuous on 3 पॉइंट ला x is equal to 3 ला नॉट डिफाइन होऊन जाईल, पण 3 इथं लाईच नाहीचे, 4 to 5 मध्ये 3 नाहीचे. is continuous on close interval 4 to 5. नेक्स्ट, एफ ऑफ एक्स इज डिफरन्शिएबल ऑन, डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट होतो, डिव्हिजन रूलने आपण याचा डेरिव्हेटिव्ह सहज कॅल्क्युलेट करू शकतोय. इज डिफरन्शिएबल ऑन ओपन इंटरवल 4 to 5. नेक्स्ट, थर्ड, एफ ऑफ ए पहा काय आहे, एफ ऑफ ए म्हणजे एफ ऑफ 4 इज इक्वल टू आहे, विच इज 4 मायनस 1 अपॉन 4 मायनस 3, विच इज 3 अपॉन 1 इज इक्वल टू 3. एफ ऑफ बी पाहू काय आहे, एफ ऑफ बी म्हणजे एफ ऑफ 5. 5 व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर 5 मायनस 1 अपॉन 5 मायनस 3, विच इज इक्वल टू 4 अपॉन 2 इज इक्वल टू 2 भेटतो एफ ऑफ बी. एफ डॅश एक्स कॅल्क्युलेट करायचा आहे, देअरफॉर एफ ऑफ ए इज नॉट इक्वल टू एफ ऑफ बी. देअरफॉर कंडिशन्स ऑफ रोल्स थेरम, कंडिशन्स ऑफ LMVT सॅटिस्फाईड, सर्व कंडिशन सॅटिस्फाईड होतात लॅग्रांजेस मीन व्हॅल्यू थेरमच्या. नेक्स्ट, लॅग्रांजेस मीन व्हॅल्यू थेरमच्या कंडिशन सॅटिस्फाय होतात. नेक्स्ट काय करायचं आपल्याला, एफ डॅश एक्स कॅल्क्युलेट करायचं आहे. एफ डॅश एक्स म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स मायनस 1 अपॉन एक्स मायनस 3 कॅल्क्युलेट करायचं आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ यू अपॉन व्ही फॉर्म्युला यूज करणार आहे मी. यू अपॉन व्हीचा डेरिव्हेटिव्ह असतो व्ही इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ यू मायनस यू इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही अपॉन व्ही स्क्वेअर. सर्वांना माहित आहे हा रूल, विच इज इक्वल टू एक्स मायनस 3 इंटू, जर ज्यांना येत नाही त्यांनी डेरिव्हेटिव्हच्या पहिल्या व्हिडिओज पाहिल्या तरी पण लक्षात येईल, एक्स मायनस 3 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स मायनस 1 मायनस एक्स मायनस 1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स मायनस 3 अपॉन डिनॉमिनेटर स्क्वेअर एक्स मायनस 3 चा स्क्वेअर, विच इज इक्वल टू एक्स मायनस 3 तसाच राहील, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 असेल मायनस 0 मायनस एक्स मायनस 1 तसाच राहील, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 राहील मायनस 3 चा डेरिव्हेटिव्ह 0 अपॉन डिनॉमिनेटर स्क्वेअर एक्स मायनस 3 ब्रॅकेट स्क्वेअर. कॅल्क्युलेशन पहा, इथं एक्स मायनस 3 राहील, हे मायनसने मल्टिप्लाय केल्यानंतर मायनस एक्स प्लस 1 होऊन जाईल अपॉन एक्स मायनस 3 स्क्वेअर, आणि चेक दिस एक्स अँड मायनस एक्स गेट कॅन्सल, मायनस 3 प्लस 1 असेल मायनस 2. एफ डॅश एक्स भेटते मायनस 2 अपॉन एक्स मायनस 3 ब्रॅकेट स्क्वेअर. टू फाइंड सी बिलॉंग्स टू लॅग्रांजेस मीन व्हॅल्यू कंडिशन सॅटिस्फाय होतात म्हटल्यानंतर असा एफ फाइंड करायचा आहे, असा सी फाइंड करायचा आहे कशातला 4 to 5 मधला, सच दॅट
स्टेटमेंट सांगतंय एफ डॅश सी इज इक्वल टू एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए अपॉन बी मायनस ए. एफ डॅश सी म्हणजे होऊन जाईल -2 अपॉन सी मायनस 3 स्क्वेअर इज इक्वल टू एफ ऑफ बी म्हणजे एफ ऑफ बी कॅल्क्युलेट केलेला आहे तो आलेला आहे 2, एफ ऑफ ए कॅल्क्युलेट केलेला आहे तो आलेला आहे 3 अपॉन बी मायनस ए. बी इज 5 मायनस 4. फार अवघड नाहीये. देअरफॉर व्यवस्थित पहा. दिस इज -2 अपॉन सी मायनस 3 स्क्वेअर इज इक्वल टू 2 मायनस 3 इज -1 अपॉन 1. हे -1 इकडे शिफ्ट करू, हे होऊन जाईल -2 इज इक्वल टू मायनस टाइम्स सी मायनस 3 ब्रॅकेट स्क्वेअर. हे मायनस दोन्ही साईडचे निघून जातील. ह्या डिनॉमिनेटर मी इकडे मल्टिप्लाय केलेला आहे पण ते मायनस साईन तसंच राहिलेलं आहे. मायनसने मल्टिप्लाय केलं तर 2 इज इक्वल टू सी मायनस 3 स्क्वेअर होतंय. आणि दोन्ही साईडने पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट घेतलं तर √2 इज इक्वल टू सी मायनस 3 भेटतंय. आपल्याला भेटल सी इज इक्वल टू -3 इकडे शिफ्ट केल्यानंतर 3 प्लस √2. √2 ची व्हॅल्यू मी सांगतोय. √2 इज इक्वल टू असतं √2 इज इक्वल टू 1.414 अँड इन्फायनाइट डिजिट. इरॅशनल नंबर आहे पण 1.4 तर म्हणू शकतो अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू. पहा 3 प्लस 1.4 म्हणजे होऊन जाईल 4.4 आणि 4.4 बिलॉंग करतोय 4 to 5 मध्ये. 4.4 4 to 5 मध्येच आहे ओपन इंटरवल, 5 नाहीये. 4.4 नक्कीच इथं लाय करतोय. देअरफॉर इथं प्लस मायनस घेतलं तरी चालन, प्लस मायनस जरी घेतलं तरी चालन पण काही गरज नाहीये. टेकिंग पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट घेतलेला आहे. देअरफॉर असा सी पण भेटलेला आहे जो 4 to 5 मध्ये आहे आणि गिव्हन कंडिशन सॅटिस्फाय करतोय. एफ डॅश सी इज इक्वल टू एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए अपॉन बी मायनस ए. देअरफॉर लॅग्रांजेस मीन व्हॅल्यू थेरम व्हेरीफाईड. स्टुडंट्स तुम्हाला या एक्सरसाइजचे सॉल्व एक्झाम्पल सर्व ट्राय करायचे आहेत. अनसॉल्व एक्झाम्पल साठी पण जे राहिलेले आहेत त्यांच्यासाठी पण ट्राय करायचे आहेत. ज्या एक्झाम्पल मध्ये ज्या क्वेश्चन मध्ये डिफिकल्टी असतील त्या मला सेंड करायच्या आहेत. मी डिफिकल्टी तुमचे डाऊट्स पर्सनली क्लिअर करतोय. बरेच विद्यार्थी विचारतात, त्यांचे डाऊट्स क्लिअर केलेले आहेत. नाऊ स्टॉप हिअर. थँक्यू. पुढील लेक्चरमध्ये पाहणार आहोत आपण इन्क्रीजिंग अँड डिक्रीजिंग फंक्शन्स. थँक्यू.